जग हे मोठ्या प्रमाणावर बदलत चाललेलं आहे. जगामध्ये जी ऑर्डरिंग आत्तापर्यंत अस्तित्वात होती, ती आता बदलत चाललेली दिसत आहे. जग हे ग्लोबलायझेशनकडून रिजनलिझम म्हणजे ग्लोबलिझमकडून रिजनलिझमकडे वळत चाललेलं आहे. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. ग्लोबलिझम काय आहे? तर ग्लोबलिझम म्हणजे काय? तर जागतिकीकरण. 1945 नंतर जगामध्ये जागतिकीकरण मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. त्या मानाने भारतात 1990-91 हे वर्ष लुटलं म्हणजे थोडा उशीरच झाला. तर त्या जागतिकीकरणामुळे काय झालं, की जग हे जागतिक बाजारपेठ बनलं. पण सध्या ती परिस्थिती बदलत चाललेली आपल्याला दिसत आहे. आता रिजनलिझम म्हणजे प्रादेशिक वाद मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. आधी जागतिकीकरण होत असताना WTO असो, गॅट असो, UN असो, या महत्त्वाच्या ज्या संस्था होत्या, त्या यामध्ये महत्त्वाची भूमिका निभवत होत्या. पण जगात जी 80 वर्षापासून जे नियम चाललेले आहेत, त्याला धाब्यावर बसवून युरोपीय संघाचे देश असो, अमेरिका असो, NATO असो, यांना बाजूला करून यांनी आता प्रादेशिक वादाकडे किंवा प्रादेशिकीकरणाकडे आपला कल वळवलेला आपल्याला दिसत आहे. याचे चांगले परिणाम आहे, वाईट परिणाम आहे. आपण याचं एक उत्तम उदाहरण घेऊ शकतो, की चायनासोबत आपल्या देशाचं एक वेळ होता, की पटत नव्हतं. आज तो आपल्यासोबत मुक्त व्यापार करायला सुद्धा तयार झालेला आहे. तर काय तर जागतिकीकरणाकडून आपण सध्या रिजनलिझम म्हणजे प्रादेशिक वादाकडे वळलो. याचे चांगले परिणाम काय होईल, की आपल्या देशामध्ये उत्पादकता वाढेल. नवीन रोजगाराच्या संधी, पण ते काही वेळानंतर होईल. नवीन रोजगाराच्या संधी येतील, पण त्याला वेळ लागेल. पण याचे वाईट परिणाम जर सध्या अनुभवायचे असेल सध्याच्या काळात, तर मोठ्या प्रमाणावर वस्तूच्या किमती वाढतील. प्रारंभिक अवस्थेमध्ये आपल्याला अनएम्प्लॉयमेंट देशात वाढलेली पाहायला दिसू शकते. तर याचे चांगले परिणाम आहे, वाईट परिणाम आहे. पण एक मात्र नक्की आहे, की जागतिक ऑर्डर आता सध्या चेंज होत चाललेली आहे. महाशक्ती किंवा ह्या ज्या कन्सेप्ट होत्या, की एकच देश आहे जो जगावर राज्य करेल, हे आता बदलत चाललेलं आहे. इराणच्या युद्धामुळे तर तुम्हाला त्याची प्रत्यय आलेला असेल. तर यामध्ये भारतासाठी मोठी संधी आपल्याला सामोर येताना दिसत आहे.